नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, आईनेच केला आपल्या 6 वर्षाच्या मुलाचा कुऱ्हाडीने वार करून खून. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असणाऱ्या कन्हे गावामधील आहे. त्या गावामध्ये राहणारे नारायण चोपडे हे चोपडे कुटुंबाचे प्रमुख असून त्यांना गणेश नावाचा मुलगा आहे. गणेश याची पत्नी कोमल व त्यांचा एक 6 वर्षांचा मुलगा ज्याचे नाव प्रणव आहे. 26 फेब्रुवारी 2024 रोजी चोपडे कुटुंबियाच्या एका नातेवाईकांचे लग्न होते. त्या लग्नासाठी नारायण चोपडे व त्यांची पत्नी पार्वतीबाई हे पिंपळगावला गेले होते. तर त्यांचा मुलगा गणेश हा शेतात कामाकरिता गेला होता. त्यांच्या घरी गणेशची पत्नी कोमल आणि तिचा मुलगा प्रणव हे दोघेच मायलेक घरी होते. प्रणव हा सगळ्यांचा लाडका होता. त्याचे कारणही तसेच आहे. गणेश आणि कोमल यांचे लग्न होऊन 10 वर्ष झाली होती, तरी त्यांना मूलबाळ झाले नव्हते. घरात कशाचीच कमी नव्हती, पण आपली शेती, घर सांभाळायला वारस हवा अशी सर्वांचीच इच्छा होती. आपल्या अंगणात लहान मूल खेळावे, बागडावे असे गणेश आणि कोमल यांना नेहमी वाटत असे. तशी ते दोघेही स्वप्न बघत असत. गणेशच्या आईवडिलांना आपल्या खांद्यावर नातवाने खेळावे असेही त्यांना वाटत होते. पण गणेशच्या लग्नाला 10 वर्ष झाली, तरी त्यांना मूल झाले नव्हते. म्हणून त्यांनी अनेक उपाय केले, अनेक दवाखाने पालथे घातले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि 10 वर्षांनी कोमल ही गरोदर राहिली. ही बाब तिच्या घरच्यांना कळल्यानंतर चोपडे कुटुंबियांना कोमलला अगदी फुलाप्रमाणे जपले. तिची डिलेवरी होईपर्यंत सर्वजण तिच्या मागे सावलीसारखे असायचे. अखेर तिची डिलेवरी झाली आणि तिला मुलगा झाला. सगळ्यांनाच आनंद झाला आणि त्या मुलाचे नाव प्रणव ठेवण्यात आले. प्रणवला सगळे जीवापाड जपत होते. प्रणव आता 6 वर्षांचा झाला होता. शाळेची पायरी त्याने चढली होती. घरामध्ये त्याचा खूप लाड होत असे. अगदी फुलाप्रमाणे त्याला सर्वजण जपत, कारण तो चोपडे घराण्याचा एकुलता एक वारस होता. 26 फेब्रुवारी 2024 रोजी प्रणव आणि त्याची आई कोमल हे दोघेच घरी होते. तिचे सासू सासरे हे पिंपळगावला लग्न कार्यामध्ये मग्न होते. गणेशही आपल्या कामात व्यस्त होता आणि अचानक कोमल हिचा तिचे सासरे नारायण चोपडे यांना फोन आला. आपल्या सुनबाईने का फोन केला असेल असा विचार करत त्यांनी फोन कानाला लावला आणि हॅलो असे म्हणताच तिकडून त्यांना सुनबाईच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे नारायण चोपडे हे लग्न कार्यातून मंडपातून बाहेर आले आणि त्यांनी सुनबाईला विचारलं, काय झालं, का रडतेस? त्यावर कोमल त्यांना म्हणाली, मामाजी तुम्ही लगेच घराकडे या. काय प्रॉब्लेम झाला आहे? हो असे म्हणत ती आणखीनच रडू लागली. अगं सांग काय झालं ते, रडणं थांबव तुझं, आणि तुला सांगता येत नसेल तर प्रणवकडे फोन दे. प्रणवचे नाव घेताच ती आणखीनच रडू लागली आणि रडत रडत तिने सांगितले, मामाजी मी प्रणवचा खून केला आहे. काय असे? नारायण चोपडे मोठ्याने ओरडले आणि ही आपली सुनबाई खरं बोलते की चेष्टा करते म्हणून ते हॅलो हॅलो करू लागले, पण तिकडून फोन बंद झाला होता. नक्कीच काहीतरी अनर्थ घडलाय याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी आपला मुलगा गणेश आणि कोमलचा भाऊ नवनाथ जगताप यांना फोन केला. त्यांना कळवलेली हकीकत सांगून ताबडतोब घरी जाऊन नेमकं काय झालं आहे ते पहा असे सांगितले. गणेशला ही माहिती मिळताच हातातले काम टाकून तो घरात गेला आणि पाहिले तर त्याला त्याची पत्नी कोमल ही घरासमोर तळमळत पडलेली दिसली. तिने विषारी औषध प्राशन केले होते आणि घरामध्ये प्रणवचा रक्तभांबाळ अवस्थेतील मृतदेह पडलेला होता. गणेशला काही सुसेनासे झाले होते. आपला एकुलता एक मुलगा रक्तभांबाळ अवस्थेत आणि पत्नी बेशुद्ध अवस्थेत पाहून तो घाबरून गेला.
तोपर्यंत कोमलचा भाऊ नवनाथही त्या ठिकाणी पोहोचला. त्याच्या मदतीने कोमलला औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान गणेशने आपल्या वडिलांना घरात काय घडलं ते सर्व सांगितले. त्यांनी लग्न समारंभ सोडून घरी येण्यास निघाले. आपल्या सुनेने लहान नातवाचा खून का केला असावा याबद्दल आश्चर्य वाटत होते. घरात सगळे काही सुरळीत चालू असताना एका आईला आपल्या मुलाचा खून का करावासा वाटला याबद्दल गावामध्ये चर्चा होऊ लागल्या. या मागचे कारण कोमल हिलाच माहीत होते. असे काय घडले की तिने आपल्या 6 वर्षाच्या मुलावर कुऱ्हाडीने वार करून खून केला. त्या दरम्यान गावच्या पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच लगेच पोलीस पथक कन्हे गावामध्ये असलेल्या घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी 6 वर्षांचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. शेजारी रक्ताने माखलेली कुऱ्हाड पडलेली होती. जमलेल्या लोकांनी लहान मुलाचा खून त्याची आई कोमल गणेश चोपडे, वय वर्ष 35, राहणार कन्हे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर हिने केला असल्याची माहिती दिली. खून केल्यानंतर तिने याबाबत आपल्या सासऱ्यांना सांगितले आणि स्वतः पिकावर फवारण्यासाठी आणलेले विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे असेही पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून प्रणवचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आला आणि त्यांनी रुग्णालयात कोमलचीही पाहणी केली. ती बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे तिच्याकडून कोणताही जबाब घेण्यात आला नाही. ती शुद्धीवर आल्यावर आपल्या मुलाचा तिने खून का केला याबाबत माहिती त्यांना मिळणार होती. पोलिसांनी तिच्या नवऱ्याकडे, सासू सासऱ्याकडे आणि तिच्या माहेरच्या लोकांकडून जबाब घेतले. यावेळी कोमलचे सासरे नारायण चोपडे यांनी त्या दिवशी नेमका काय घटनाक्रम घडला याविषयी सांगितले. घरात सगळं काही आनंदात चालले असताना आपल्या सुनेने मुलाचा का खून केला असावा याबाबत मात्र त्यांना काहीही सांगता आले नाही. त्या दिवशी नारायण चोपडे आणि त्यांची पत्नी हे दोघे पिंपळगावला गेले होते. तर मुलगा गणेश हा आपल्या कामात व्यस्त होता. तर घरात कोमल आणि नातू प्रणव हे दोघेच होते. त्यावेळी नेमकं काय घडले आणि कोमलने आपल्या मुलावर कुऱ्हाडीचे घाव का घातले याबाबत मात्र कोणालाच काही माहीत नाही. नारायण चोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात प्रणव गणेश चोपडे, वय वर्ष 6 याच्या खूनप्रकरणी त्याची आई कोमल गणेश चोपडे, वय वर्ष 35 हिच्याविरुद्ध भांडवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. कोमलने विषारी औषध पिल्याने तिच्यावर बऱ्याच दिवसापासून उपचार सुरू आहेत. अद्यापही ती शुद्धीवर आली नाही. तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले असून ती शुद्धीवर आल्यानंतरच तिने आपल्या मुलाचा खून का केला याबाबत उलगडा होणार आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.